दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी शुक्रवारी पागोटे येथे पहिल्यांदाच होत असलेल्या काँग्रेस चषक या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी क्रिकेटच्या मैदानातून तुफान राजकीय फटकेबाजी केली। यात त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून रायगड शेकापच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे। शेकापचे युवा नेते आणि उद्योजक जे.एम. म्हात्रे यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे यांचा लवकरच भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा महेंद्र घरत यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। हक्क आहे, जमिनी आपल्या आहेत, गुरुचरणाच्या जमिनी शेकडो एकर शिडकोने घेतल्या, परंतु अजूनही शिडको आपली मैदानं सोडत नाही। ते अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी लढलं पाहिजे। लढवायचं सांगतो आम्ही, ज्यांना लढायचं आहे त्यांना इंटरेस्ट नाही आहे, ज्यांना आणि आपल्याकडे माहिती आहे 2-2 हजार रुपये मताला आलं का तिघांचं पण 2-2 कोणाला मतं तुम्ही द्याल सांगता येत नाही। सगळ्यात महागडा मतदारसंघ यावेळी उरण चालला, 100-125 कोटीचा मतदारसंघ चालला बोलल्यानंतर तुम्ही सांगून चाला का बा कशा पद्धतीने चालला आहे। आणि म्हणून शरम वाटते का लोकशाहीचा अपमान आहे, येईल त्याचे पैसे घ्या, तुमची चूक नाही। कार्यकर्ते येऊन सांगतात बीजेपीवाला घ्या पैसे, मतं द्या का नका देऊ, पण तुमच्या घरात येऊन पाकिट आणून देतात। मग मतदारांची किंवा तुमची मतदाराची चूक नाही मी सांगणार। एमजी पूर्वी हे नव्हतं आहे, तेढ होते काँग्रेस शेकाप, काँग्रेसवाल्यांच्या घरात शेकाप पक्षावर जाणार नाही, शेकाप पक्षाच्या घरात काँग्रेसवाला जाणार नाही। आता सगळ्यात घरात सगळे पक्ष आहेत, एका घरात 4-4 भाऊ 4-4 पक्षात बोलणार कुणाला। आज जे इकडे ते उद्या तिकडे चाललेत। आता मी काय ऐकतो तर शिटीवर लय जोरात चालू होते, शिटीवाले बालद्या फोडत होते, आता बालदीमध्ये शिटी चालली। मला काल सांगितलं का उद्या परवा प्रवेश आहे प्रीतम म्हात्रेचा। मी समजाल का तुम्ही लढले, शिव्या दिल्या एकमेकाला, पुढाऱ्यांना काय पडलेलं नाही आहे। आता स्नेहल जगतापचं ऐकला ती राष्ट्रवादीमध्ये चालली, लढली शिवसेनेतून। तर अशा प्रकारे त्या पक्षपंथ राहिला नाही, कार्यकर्ता लढत राहतो, पुढाऱ्यांचा काय खरा नाही आणि पैसे आल्यावर कोणाचाच खरा नाही असा प्रकार आहे। आणि म्हणून तुमचे प्रश्न प्रलंबित राहिले, दिबी पठाण के नेते तत्वनिष्ठ मिळत नाही आहेत। महेंद्र शेठ घरत पुढे म्हणाले की नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान झेपावे या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे, परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत अद्याप नोटिफिकेशन का निघाले नाही, हुतात्मा भवनाचे काम का मार्गी लागत नाही, पागोटे गावाला अद्याप अधिकृत मैदान का नाही, त्यामुळे खासदार आमदार करतात काय असा प्रश्न सर्वसामान्यांना आणि मलाही पडलाय, असा थेट सवाल त्यांनी यावेळी केलाय। आता एअरपोर्टला नाव लागते का अजून संदिग्ध आहे। 15 ते 20 दिवसामध्ये एअरपोर्टचं ओपनिंगचं त्यांचं चाललं होतं, 17 एप्रिल होता, आता थोडासा पुढे गेला आहे, उद्या बैठक आहे। तर दिबी पाटलांच्या नावाला सुद्धा संघर्ष प्रकल्पस्थ रस्त्यावर उतरले, त्यांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे। हे नाही लागलं तर प्रकल्पस्थ संपला एवढं लक्षात 100% ठेवा। पण रामशेठनी जाहीर केलं होतं की एका आमदारांनी जाहीर केलं मला करायला लागेल, दुसऱ्यांनी सांगितलं मला करायला लागेल। तर मला वाटतं याचं गांभीर्य देवेंद्र फडणवीस घेतील आणि दिबी पाटलांचं नाव या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबईच्या लागेल, हेच खऱ्या अर्थानं आपण त्यांना आणि या हुतात्म्यांना आदरांजली एवढंच सांगतो। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।